रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो अंजलीने आता छान तयारी केलेली असते आणि अंजलीला आता खूप भारी वाटत असतं आणि तिला मग वाटतं की आपण ना देवबाप्पाकडे छान अशी प्रार्थना करूया, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी एकदम नीट होतील. म्हणूनच मग आता ती देवाकडे गोड साखर ठेवायला गेलेली असते. तेव्हाच ना इकडे हा जो राकेश आहे तो म्हणत असतो की काय माझ्या या मूर्ख बावळट बायकोला कुठे काय कळतंय, मला किती आनंद होतोय तो. पण मला आनंद होतोय ना तो फक्त एकाच गोष्टीचा, तो म्हणजे ह्यांना मूर्ख मी बनवतोय. पण मी काही मुलींशिवाय काही शांत बसू शकत नाही, कारण मी राक्षस आहे ना, मला ह्या सगळ्या काही गोष्टी लागतातच आणि तेव्हाच मला कुठे ते शांत वाटतं, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा तो आपल्या बॅगेमध्ये ठेवलेलं छोटंसं ड्रिंक जे आहे ते घेतो आणि तेव्हा कुठे जाऊन त्याला एकदम रिलॅक्स वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की राकेशला आता त्याच्याबरोबर काम करायला एक असिस्टंट हवी असते आणि यासाठी त्याचं पूर्ण मागे पुढे करणं सुरू असतं. आणि म्हणूनच आता तो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करत असतो, तेव्हा त्याने आधीच सांगितलेलं असतं की मला माझ्यासोबत काम करायला एखादी असिस्टंट हवी आहे. मग असिस्टंट हवी आहे सांगितल्याबरोबर तिथे कामाला ऑलरेडी सगळेजणं लागलेली असतात. दुसरीकडे नाश्त्याची वेळ असते सकाळची, पण नाश्ता काही केलं तरी नाश्ता तयार नसतो आणि म्हणूनच ना तेवढ्यातच तिथे आता आकाश आलेला असतो आणि आकाशने सगळ्यांसाठी आज बाहेरून नाश्ता आणलेला असतो. तो म्हणत असतो की माझ्या मित्राने ना एक नवीनच ना रेस्टॉरंट सुरू केलं आहे, म्हणजे तो मला बोलला की एकदा माझ्याकडचे पॅनकेक्स घेऊन जा, म्हणजे तुम्हाला आवडतील. आणि म्हणूनच ना मी त्याच्याकडनं ना पॅनकेक्स आणलेत, तुम्ही जरा खाऊन बघा, तुम्हालाही आवडेल तो नाश्ता. तर तिकडेच ना आता अर्णवचे बाबा व्यायाम करत योगा करत बसलेले असतात. ते हे सगळं काही ऐकत असतात. मग आता नवीन काहीतरी नाश्ता आणलाय म्हटल्यावर सगळीजणं एकत्र ताव मारून तो नाश्ता करणार असतात. तर तेव्हाच ना आता एक एक करून नाश्त्याच्या टेबलवर न जाता आपण इकडेच सगळ्या डिवाईड करून घेऊया असं ठरत असतं. तर वल्लरी मात्र खूप जास्त मागे पुढे करत असते. वल्लरीला आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अगदीच हव्याशा वाटत असतात. म्हणजेच मुळात ना तिला आता असं वाटत असतं की चला आपल्यासाठी आणलंय म्हटल्यावर आपल्या मुलांना आपल्याला द्यावं. त्यातच राकेशसाठी आता जी अंजली असते ती सगळं काही आतमध्ये ऑलरेडी घेऊन जाते. मग आता मामा जो आहे तो अर्णवच्या बाबांसाठी सुद्धा प्लेट तयार करत असतो. तेच वल्लरी वैतागून बोलत असते की नको त्या माणसांना देण्यापेक्षा समोर मी बसली आहे ना, तर मला पहिल्यांदा द्या ना, तुम्ही त्यांचा काय विचार करताय, ते काही इम्पॉर्टंट नाही आहेत. आणि जी प्लेट ना ती मामाने तयार केलेली असते ना अर्णवच्या बाबांसाठी, ती प्लेट आता वल्लरी स्वतःहून खेचून घेते. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं होत असतानाच काय चाललं आहे, हे मी आपल्या घरात हे संस्कार नाही आहेत. जो कोणी आपल्या घरात येतो ना त्याला आपण आदराने खाऊ पिऊ घालत असतो, मग हे तुमचं चुकतंय असंही आता मामीला इकडे ईश्वरी सुनावत असते. त्यावर वल्लरी तिला म्हणते की आता तू मला सांगणार आहेस का चांगलं काय वाईट काय ते, तू कोण ग मला सांगणारी, असं बोलून आता मुद्दामुन्ना वल्लरी आवाज करत असते. तेच मात्र आता बाबा सांगत असतात की राहू दे, मला नको आहे ईश्वरी, आज तसाही माझा उपवास आहे. बाबांनी वेळ मारून न्यायची म्हणून आता कसं बसं म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता अंजली लगेच बोलते की आधी सगळ्याची पडताळणी करून घ्यायची ना, त्यांना काही खायला हवं आहे का नको आहे, नंतर बोलायला यायचं आम्हाला, असं अंजली बोलत असते. तर दुसरीकडे ईश्वरीला वाईट वाटतं. ईश्वरी विचार करते की काय बोलावं ना, आता खरंच काही बोलण्यासारखं मुळात राहिलेलंच नव्हतं. आणि त्यामुळेच ना ईश्वरी आता म्हणत असते की बाबा तुमच्यासाठी मी काहीतरी बनवून घेऊन येते. आकाशला आणि मामालासुद्धा आता अर्णवच्या बाबांबद्दल वाईट वाटत असतं, कारण वल्लरीने खूप जास्त घालून पाडून बोलायचं ठरवलेलंच होतं. तर आता जेव्हा ते तिकडनं निघून जातात ना, तेव्हा मात्र ईश्वरीला मामा आता समजवतात आणि खरंच ना तू खाऊन घे, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण काय खाणार आहे मला सांगा ना, नको आहे मला या सगळ्या काही गोष्टी.
बाबांसोबत बघितलं ना काय होतंय, मला बाबांशी असं कोणी वागलेलं ना आवडत नाही आहे, असंही आता ईश्वरी म्हणत असते. मग आता जो पॅनकेक आणलेला आहे तो तरी खाऊन घे निदान, असं मामा बोलत असतात. पण ईश्वरी म्हणते की मला नको आहे. ईश्वरीला आता फक्त ना बाबांबद्दल वाटत असतं. म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की बिचारा बाबांना काही बाई सहन करायला लागू नये. तर दुसरीकडे मात्र वल्लरी जे काही तोंड सोडून बोलत असते ना त्याची सीमा अगदीच पार गेलेली असते. इकडे आता बाबा रूममध्ये आलेले असतात आणि एकटेच ध्यान करत बसलेले असतात. तेच ईश्वरीने साबुदाण्याची खिचडी आणि त्यासोबत त्यांना लागणारा चहा रेडी करून आणलेला असतो. आणि तेव्हाच ना ईश्वरी त्यांना म्हणत असते की बाबा खाऊन घ्या ना. बाबा म्हणत असतात की नको ग मला खायला, पण ईश्वरी अगदीच हट्ट करत असते. ईश्वरी म्हणत असते की मी तुमचं काही देखील ऐकणार नाही आहे, तुम्हाला हे खावंच लागणार आहे. मग आता ते पहिल्यांदा चहा पितात. तर ईश्वरीने केलेला चहा त्यांना खूप जास्त आवडतो. ईश्वरीचं ते कौतुक करत असतात. आणि तेच ना चहा पित असताना ते ईश्वरीला म्हणतात की तुला एक गोष्ट सांगायची होती. त्यावर ईश्वरी म्हणते की काय. मग ईश्वरीला ते म्हणू लागतात की ते काय आहे ना, मला तुला हेच सांगायचं आहे की बघ काय आहे ना की मला ना जास्त दिवस इथे आता थांबता येणार नाही. मी आजच निर्णय घेतला आहे इथून निघायचा, असंही आता ते म्हणू लागतात. जेव्हा आता ते हे म्हणतात ना तेव्हा ईश्वरी त्यांना म्हणते की नाही मी तुम्हाला कुठेही सोडणार नाही आहे. ईश्वरीने असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरी सांगत असते की तुमचं या घरात राहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुम्हाला असं वाटतंय की अर्णव सर तुमच्याशी बोलत नाही आहेत, पण अर्णव सर एक ना एक दिवस तुमच्याशी बोलतील बघा. मला माहिती आहे ना अर्णव सरांना तुम्ही चुकीचं समजताय. मी अर्णव सरांना ओळखून आहे, ते जास्त दिवस तुमच्याशी असं वागणार नाहीत, असंही आता म्हटलं जात असतं. मग ती विचार करते की एकदा बाबांशी बोलून घ्यावं का. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, म्हणजे आता या सगळ्यातून त्यांना हळूहळू का होईना बाहेर काढता येईल, निर्दोष म्हणून सिद्ध करता येईल, असाही विचार करून ईश्वरीने त्या दिवशी घडलेला सगळा प्रसंग प्लीज मला सांगू शकता का, असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ती हे सगळं काही बोलते ना तेव्हा बाबा थोडा विचार करत असतात. बाबा जेव्हा विचार करतात ना तेव्हा त्यांना काही गोष्टी ज्या आहेत त्या कळत नसतात की काय करायला हव्यात त्या. आणि म्हणूनच ना ते थोडा विचार करत असतात. तेच ईश्वरी त्यांना समजावत असते. ईश्वरी म्हणत असते की सांगा ना बाबा. बाबा आता आठवून त्या गोष्टी सांगायला तयार होतात. आणि ते म्हणतात की त्या दिवशी माझी तिथे एक मीटिंग होती आणि त्याच वेळेला ना सुप्रिया तिथे आली होती. तिला कोणीतरी सांगितलं होतं की तिथे इंटरव्ह्यूज आहेत ते. मग मी तिला म्हटलंसुद्धा की इथे इंटरव्ह्यू नाही आहेत, तुम्हाला कोणी सांगितलं. तेव्हा ती मला सांगत होती. तेच मी चक्कर येऊन तिच्या अंगावर पडलो. मग ती मला सावरत होती आणि तेव्हाच तिथे पत्रकार आले आणि त्या पत्रकारांनी आम्हाला नको नको त्या अवस्थेत पाहिलं आणि त्यांनी त्या गोष्टीचा इश्यू केला. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बाबांना आठवतात तेव्हा बाबांचं डोकं भयंकर असं दुखू लागतं. बाबांचं डोकं आता दुखल्याबरोबर ना आता बेचैन व्हायला झालेलं असतं. ते जोरात ओरडतात आई ग. त्याबरोबर आता वल्लरी धावत तिथे आलेली असते. वल्लरी बघते आणि मग आता ईश्वरीला म्हणत असते की काय ग तू त्यांना काय बोललीस एवढं की त्यांना एवढा त्रास होतोय. सगळीजणं एक एक करून धावत येतात, कारण आता त्यांचं डोकं भयंकर असं दुखत असतं. वल्लरी खोदून खोदून विचारत असते. ईश्वरी नाही म्हणत असते. मामासुद्धा आता बघण्यासाठी आलेले असतात. तर अर्णवही विचारतो येऊन की काय झालं आहे, डॉक्टरांना वगैरे काही बोलवायचं आहे का. तर त्यावेळेला मात्र वल्लरी म्हणत असते की काय नाही, ही सगळी नाटकं चाललेली असणार आहे स्वतःकडे बघण्यासाठी. म्हणजे सगळीजणं त्यांना बघायला येतील ना त्यांना काय झालं आहे काय नाही ते, त्याचसाठी ही सगळी नाटकं आहेत, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता उगाचच सांगतात की काही नाही झालेलं आहे मला, मी ओके आहे. ते काय आहे ना मी गोळी खायला विसरलो आणि त्यामुळे मला हा त्रास होत आहे, असंही आता सांगितलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा वल्लरी म्हणत असते बघितलं का, हे नेहमीचंच आहे. म्हणजे काय आहे ना मला माहिती आहे यांना ना फक्त आणि फक्त स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे आणि त्याचसाठी त्यांची ही सगळी नाटकं चाललेली आहेत, असंही बोललं जातं. आणि वल्लरी मुद्दाम
मुद्दामून इशू क्रिएट करते. वल्लरीला तेच हवं असतं की काही झालं ना तरीसुद्धा अर्णव आणि बाबांना एकत्र येऊ द्यायचं नाही, हेच तिचं ध्येय असतं आणि तेच ती पूर्ण करत असते. या सगळ्या काही गोष्टी तेच आता दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आता एक एक करून सगळीजण रूममधून निघून जातात. तर इकडे मामा जो आहे तो म्हणत असतो ऑल ओके वाटतंय ना, नाहीतर एक काम करूया, आपण डॉक्टरांना बोलवूया. पण त्याच वेळेला नको, डॉक्टरांना बोलवायची गरज नाही आहे असंही आता अर्णवचे बाबा जे आहेत ते सांगू लागतात. मग आता ईश्वरी त्यांना कसं बसं सावरून घेत असते. ईश्वरी बाबांना बोलते की मला कळतंय की तुम्हाला त्रास होतोय तो, पण बाबा प्लीज शांत व्हा. तुम्ही एक काम करता का, इथे बसू नका, तुम्ही इथे बसा बरं. आणि असं बोलून ना ती आता वर बेडवर त्यांना बसवत असते. इकडे आता वल्लरीला हे सगळं काही आठवत असतं. आतमध्ये घडलेला प्रसंग जेव्हा तिला आठवतो ना तेव्हा तिला आता नकोसं झालेलं असतं. मग एका पॉईंटला ती आता विचार करते की खरंच हिने आता त्यांना काय म्हटलं असेल जे की या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करतायत. त्यांना या गोष्टीचा त्रास झाला, नक्कीच त्यांना ते भूतकाळातलं आठवलं असेल का. काही झालं ना तरीसुद्धा मला आता सोक्षमोक्ष तर लावायला लागणार आहे, मला पुरावे नष्ट करावे लागणार आहेत असंही आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी बाबांना वर बेडवर बसवते. ईश्वरी बाबांना म्हणत असते की बाबा प्लीज तुम्ही इथे बसा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि ती आता बेडवर बसवते आणि ती म्हणत असते की नका काळजी करू असंही बोलून ती आता सावरून घेत असते. पण तेच ना, आता बाबांचं आणि आईचं जे काही आहे त्यातून त्यांना या गैरसमजातून बाहेर काढायला हवं. पण कसं, यासाठी तिच्या डोक्यामध्ये कल्पना येत असते. मग ती आता ठरवते की पहिल्यांदा मी आईकडे जाते, आईला आणि ह्यांना समोरासमोर आणते, तेव्हाच तर सगळ्या काही गोष्टी क्लिअर होतील आणि सगळ्यांचाच ह्यांच्यावर विश्वास बसेल असंही मनामध्ये आता कुठेतरी वाटायला लागलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की वल्लरी थोडा विचार करत असते. मग वल्लरीच्या लक्षात येतं की आपण हातावर हात ठेवून चालणार नाही आहे. त्या ईश्वरीने आतापर्यंत त्या रमाकांतला तर घरीसुद्धा आणलं आहे, पण आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं आणि यासाठी ईश्वरी प्लॅनिंग करायला सुरुवात करते. ईश्वरीने आता आईकडे जायचा निर्णय घेतलेला असतो. तेच आता वल्लरी जी आहे तीसुद्धा पुरती घाबरलेली असते. ती आता विचार करते की मला ना त्या काही झालं तरी पत्रकारला शोधायला लागणार आहे आणि त्या श्रीकांत धुमाळकडनं पुरावे जे आहेत ते नष्ट करावे लागणार आहे. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एकदम क्लिअरली ना आता ती ठरवत असते. पण ईश्वरीच्या डोक्यातसुद्धा बरेच प्लॅनिंग्स असतात, कारण तिला असं वाटत असतं की अर्णवच्या बाबांवर, माझ्या आईवर जे काही आरोप होता आहेत ते कुठेतरी थांबायला हवेत. आणि म्हणूनच मग आता ती विचार करत असते की ते आरोप जर आपल्याला थांबवायला हवे असं वाटत असेल तर आईला जाऊन इथं घेऊन यायला हवं. आईला जेव्हा आपण घेऊन येऊच ना तेव्हा आपल्याला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कळतील आणि तेव्हाच हेच तो विचार करून घराबाहेर पडते. इकडे आता राकेश चाललेला असतो. तेच राकेश जात असताना ना डोक्यामध्ये त्याच्या विचार सुरू असतात आणि तेवढ्यातच त्याला आता कॉल आलेला असतो. तो कॉल असतो त्या बाईचा, जी बाई त्याला आता बँगलोरला भेटली होती. ती आता खूप जास्त मिस करत होती राकेशला. राकेशला ती म्हणत होती की ह्या विकेंडला तो बँगलोरला येणार आहेस ना. त्यावर राकेशही तिला हो असं म्हणत असतो. मग राकेश तिला म्हणत असतो काय मग प्लॅनिंग वगैरे कसलं केलं आहेस का. त्यावर राकेशला ती म्हणते की हो प्लॅनिंग तर केलं आहे ना, मला जरा शॉपिंगला जायचं आहे तुझ्यासोबत. अच्छा काय शॉपिंग करायची आहे. तर ती म्हणते की काही नाही, घरातले थोडे कर्टन्स आणि हे सगळं काही घ्यायचं आहे. तर हे सगळं काही तिनं बोलल्याबरोबर आता राकेश म्हणतो की खरंच ग तू घरकोंबडी आहेस, जे काही घ्यायचं आहे ते घरासाठीच का, जरा वेगळं काहीतरी बोल ना. असं बोलून तो मुद्दामून तिला असं पिडत असतो. त्यावर तो म्हणतो की चल मी आता फोन ठेवतो, मी ड्राईव्ह करतोय. आणि असं बोलून ना आता तो तिचा फोन ठेवतो.
होतो. कारण तो आता तिच्याबरोबर राहून तिच्याशी बोलून वैतागलेला असतो. त्याला असं वाटत असतं की ही फक्त होम मटेरियल आहे. आणि मग नंतर तो गाडी चालवत असताना अचानक त्याच्या गाडीसमोर एक मुलगी येते आणि ती मुलगी तिच्या हातात सगळे पेपर्स आणि खाली पडतात. ती खरं तर इंटरव्ह्यूला निघालेली असते. तो जेव्हा बघतो की त्याच्या गाडीखाली एक मुलगी आली आहे, लगेचच तो गाडीतून उतरतो आणि मग काय, गाडीत उतरून झाल्यानंतर तो आता त्या मुलीला पाहतो आणि त्या मुलीला बघून तो सॉरी वगैरे बोलत असतो. तो जेव्हा तिला सॉरी बोलतो तेव्हा ती म्हणत असते की तुम्हाला दिसत नाही का की समोर मुलगी आहे, का तुमचं लक्षच नसतं, मुलगी बघितली का पाय घसरतात का तुमचे, असंही आता ती म्हणत होती. मग आता तो म्हणतो की खरंच माझं लक्ष नव्हतं, सॉरी हां, हे सगळं त्यामुळे झालं, असंही बोलून तो आता बाजू सावरत असतो. त्यातच ती आता म्हणत असते की माझे सगळे पेपर्स पडले, मी आता खाली पडले, त्याच्यामुळे माझे कपडेसुद्धा खराब झाले, मला इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि हे सगळं असं झालं. ती आता चिडचिड करत असते. त्यातच आता राकेश तिला म्हणत असतो की मी तुम्हाला सोडू शकतो, सोडायचं आहे का, कुठे जायचं आहे मला सांगा, मी तुम्हाला सोडतो, त्यावर खरंच तुम्ही मला खरंच सोडाल का, असंही आता ती विचारत असते. त्यावर का नाही, सोडेल ना, चल मी तुला घेऊन सोडतो, बस माझ्या गाडीत, असंही आता तो तिला बोलत असतो आणि तिला गाडीत बसवतो. त्याला आता ती आवडलेली असते. एक मुळात मोठा चान्स मिळालेला असतो तिच्यावर हात घालण्यासाठी आणि म्हणूनच आता तो खूप जास्त खुश असतो. गाडीत तर तिला बसवतो आणि मग काय, स्वतःसुद्धा ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. आता त्याला तिला सोडायला जायचं असतं आणि त्याचसाठी तो पूर्ण तयारी वगैरे करतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की राकेश जो आहे तो आता थोडाफार का होईना विचार करत असतो. पण दुसरीकडे आता वल्लरी ही सुद्धा घरातनं बाहेर पडलेली असते आणि तिने श्रीकांत धुमाळला बोलवलेलं असतं. आणि श्रीकांत धुमाळ जेव्हा तिथे येतो तेव्हा वल्लरी म्हणत असते की मला ते ओरिजिनल निगेटिव्हज हवे आहेत, पण श्रीकांत धुमाळ नकार देत असतो. त्यातच आता त्याला ती म्हणत असते की तुला द्यावेच लागतील, मी तुला पैसे देते म्हटलं पैसे देणार आहे तर तुला मला द्यावेच लागतील. ठीक आहे, पैसे देत असाल तर मी तुम्हाला देतो. पैसे भेटल्याबरोबर त्याने जे लपवून ओरिजिनल निगेटिव्हज ठेवलेले असतात तो आता ते बाहेर काढून लगेचच वल्लरीच्या हातामध्ये ठेवतो. वल्लरीला एकदा निगेटिव्ह भेटल्यावर वल्लरीला आता तो पैसा काही हातातनं सोडवत नसतो. तिला आता पैसा वगैरे काहीच द्यायचा नसतो आणि म्हणूनच तिने पहिल्यांदा तर पैसे दिलेले असतात का, तर ते निगेटिव्ह कॉपी मिळवण्यासाठी. आता तर निगेटिव्ह मिळालेले असतात हातामध्ये आणि पैसे गेलेले असतात, त्यामुळेच ती आता म्हणत असते की द्या तुम्हाला मला द्यावंच लागणार आहे. मग नंतर ती इकडे तिकडे बघते आणि त्यानंतर तिच्या बॅगेमध्ये जे पिस्तूल ठेवलेली असते ती पिस्तूल आता बाहेर काढते. ती पिस्तूल तिने बाहेर काढल्याबरोबर ती समोर असलेल्या श्रीकांत धुमाळवर रोखून धरते. म्हणत असते की पैसा दिसला की लगेच माणूस पाघळला तुम्हाला काय वाटलं तुमच्यावर एवढे पैसे खर्च करायला मी काय वेडी झाली का, द्या इथे ते पैसे, आता तुमचं काम झाले, निघा नाही तर इथंच ठोकेल. मग आता श्रीकांत धुमाळ घाबरतो. श्रीकांत धुमाळ जेव्हा घाबरतो तेव्हा मात्र आता तो गुपचूपपणे त्याने ठेवलेले पैसे पुन्हा एकदा देऊन टाकतो. कारण त्याला स्वतःचा जीव जास्त महत्त्वाचा असतो. कारण ही बाई एवढी पाताळयंत्री असेल असं त्याला वाटलं नव्हतं. पण आता वल्लरीने त्याच्याकडनं ते निगेटिव्हसुद्धा मिळवलेले असतात आणि तिने त्याला जे पैसे दिलेले असतात ते सुद्धा अशा पद्धतीने का होईना मिळवलेले असतात आणि त्यामुळेच सगळं काही तिच्या मनाप्रमाणे होत असतं. दुसरीकडे आता ईश्वरी माहेरी येऊन पोचलेली असते. कोणी आहे का, देसाई आहेत का घरात, असंही मुद्दामून आता ईश्वरी आतमध्ये येत बोलत असते. तर शुभूने तिला पाहिलेलं असतं. शुभू जे पाहतो तेव्हा तो आता आरडाओरडा करून सांगतो की बघा आज आपल्याकडे कोण आला आहे, मिसेस राजेश शिर्के, आज बरा मॅडमना वेळ मिळाला. तर आता ईश्वरी म्हणत असते की काय रे शुभू, तू तर नेहमीसारखाच अजूनही सुधारलेला नाही आहेस. तर आता नम्रता आणि सुप्रिया तिथे येतात आणि काय गं आज अचानक कशी, तुझा हात तर बरा आहे ना, असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला ती म्हणत असते की हो आई, आता हात माझा बरा आहे, मध्ये थोडाफार दुखतो पण आता रिलॅक्स आहे. त्याच वेळेला बऱ्याच दिवसाने आलीस, ये बस, असंही आता सुप्रिया म्हणत असते. तेच आता लगेच शुभू म्हणत असतो की चल तू आलीयस ना तर तुझ्यासाठी मस्त असे मी
काहीतरी घेऊन येतो, इंदोरी रबडी घेऊन येतो, मग आपण एन्जॉय करत खाऊया, चालेल ना. मग आता तो रबडी आणायला म्हणून बाहेर पडत असतो. तेच आता मुद्दामून ना शुभबद्दल ईश्वरी म्हणत असते की ह्याच्यात ना खरंच ना काहीच बदल झालेला नाही आहे, हा असा आहे तसाच आहे. तर त्यावर नम्रतासुद्धा म्हणत असते की हो, तू अगदी बरोबर बोलतेस, याच्यात ना काही म्हणजे काही फरक पडलेला नाही आहे, तो तसा आहे तसाच आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सुप्रियासुद्धा तिच्यासाठी काहीतरी बनवायला म्हणून जाते नाश्त्याला, कारण बऱ्याच दिवसांनी ती आलेली आहे म्हणून. तर तोपर्यंत नम्रता आणि त्याचसोबत ईश्वरी गप्पा मारत असतात. तर ईश्वरी मुद्दामूनच आता म्हणत असते की काय झालं, सगळं ओके तर आहे ना. हो हो, सगळं काही ओके आहे, पण मला ना जरा तुला विचारायचं होतं का काय झालं, आकाश तर ठीक आहे ना, असंही आता तिने विचारलेलं असतं. का आकाश भाऊजींना काय झालं, आकाश भाऊजी ठीकच आहेत. अगं नाही, काल त्यांच्यावर हल्ला झाला ना म्हणून विचारलं. काय, त्यांच्यावर हल्ला झाला नाही, सगळं तर ओके आहे असंही आता म्हटलं जातं. नाही, काहीच ओके राहिलेलं नाही आहे, त्यांच्यावर काल रात्रीसुद्धा हल्ला झाला, पण हे सगळं करणारं आहे तरी कोण, असंही आता विचारलं जात असतं. खरंच ना मलाही कळत नाही आहे की हे सगळं कोण करतंय, पण त्यांच्यावर हल्ला तर खूप जास्त होत आहे असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे या सगळ्या गोष्टीचा ईश्वरी जो आहे तो विचार करत असते. कोण जो आहे तो आकाशच्या जीवावर उठला असेल असंही आता ईश्वरीला वाटत असतं, म्हणून ईश्वरी थोडा आता विचार करत असते. तेच आता इकडे ईश्वरीला सगळा काही प्रसंग नम्रता सांगू लागते. नम्रता जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की एवढं सगळं झालं, पण आकाश भाऊजींनी घरात तर काहीच सांगितलं नाही. त्यावर नम्रता म्हणते की नाही, आकाश भाऊजी कसं सांगतील घरी, कारण आकाश भाऊजींना असं वाटतं की घरात आधीच खूप जास्त टेन्शनचं वातावरण आहे, तेच घरी सांगितलं तर पुन्हा त्रास होईल, म्हणूनच तर ते घरी सांगत नाही आहेत असंही आता म्हटलं जात असतं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता ईश्वरी थोडा विचार करते. खरंच आकाश भाऊजींचं जगणं खूप जास्त मुश्किल डिफिकल्ट होऊन बसलेलं आहे, पण कोण आहे या सगळ्याच्या मागे, शोध घ्यायचा तर प्रयत्न करायलाच हवा ना, असंही आता तिचं म्हणणं असतं. आणि ती जेव्हा या सगळ्याबद्दल बोलत असते ना, तेव्हा मात्र आता हो, मलाही कळतंय की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बघायलाच हव्यात. तर दुसरीकडे मात्र आता मामा जो आहेत ते डॉक्टरकडे आजीला घेऊन चाललेले असतात जस्ट रूटीन चेकअपसाठी. अर्णव म्हणतो एनिथिंग काही सिरियस नाही आहे ना, त्यावर आता नाही नाही काही सिरियस नाही, हिला फक्त ना जरा शुगर टेस्ट करायची आहे, म्हणून म्हटलं की चल जाऊया. मग आता रूटीन चेकअप आहे. तेच आता आकाश जो आहे तो सुद्धा कामावर जायला निघालेला असतो. तोच अर्णवला बोलत असतो की घरात आता तू एकटाच आहेस आणि तुझे बाबासुद्धा, त्यामुळे आता बाबांशी जरा नीट वाग असंही त्याने समजावलेलं असतं, कारण किती काही झालं तरी ते तुझे बाबा आहेत हे सुद्धा त्याने समजावलेलं असतं. अर्णव त्याला राग येत असतो. अर्णव म्हणतो झालंय का तुझं बोलून, मग तू गेलास तरीही चालेल असंही म्हटलं जातं. मग आता त्याने त्याला तिकडनं जायला सांगितलेलं असतं, त्यामुळे आता जाण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नसतो. आकाश म्हणत असतो की बघ तुझे बाबा आहेत, तुला समजवायचा प्रयत्न केला, तुझा लुकआउट आहे पुढचा की तुला कसं समजून घ्यायचं आहे ते, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी समजावून सांगतात तेव्हा अर्णवही थोडा विचार करत असतो, पण अर्णवला आता नको वाटत असतं, कारण तो एकटाच त्याच्या वडिलांसोबत तिथे होता. मग तो विचार करतो की खरंच ते आणि मी एकटेच आहे का, कारण ईश्वरी तर बाहेर गेलेली असते, त्यात वल्लरी तिकडे गेलेली असते आणि मामा आणि आजी जे आहेत ते डॉक्टरकडे गेलेले असतात. इकडे आता राकेश त्या मुलीसोबत जाताना गप्पा मारत असतो. त्या मुलीला कुठे राहते, त्यासोबत तुझं नाव काय, या सगळ्या गोष्टी विचारतो. तर ती मुलगी सांगते माझं नाव तारा आहे. मग तू मुंबईत कुठे राहते, मग ती सांगते की मी अंधेरीला राहते, मी आता इंटरव्ह्यूला जात आहे की इथेच एक मोठी कॉर्पोरेट कंपनी आहे, तिथेच मी इंटरव्ह्यूला चालली आहे, कोणती कंपनी आहे समजेल का. हो हो, सात्विक फॅशन नाही का, त्याच कंपनीत इंटरव्ह्यूला मी चालली आहे. मग आता राकेशला कळतं की ही आपल्याचकडे येणारी शिकार आहे, त्यामुळे राकेशना हा खूप जास्त
खुश असतो. मग राकेश विचार करतो की चला फायनली ही आपल्याकडे येणार आहे म्हटल्यावर आता आपण जे आहे ते हिला आपल्या पद्धतीने नाचवायला हवं. मुद्दामून तो तिला क्वेश्चनवर क्वेश्चन विचारत असतो आणि तेव्हाच ना तिथे गाडी पोचलेली असते कंपनीकडे आणि ती म्हणत असते की सर आता गाडी थांबवा, इथे ऑफिस तर आलेलं आहे, मी जाते आणि इंटरव्ह्यू देते, काय माहिती कसं होतंय सगळं काही. त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो तिला की हो तुम्हाला मी घेतलेलं आहे नोकरीवर. त्यावर आता ती म्हणत असते की तुम्ही काय म्हणताय मला कळलं नाही. त्यावर मात्र आता तिला सांगितलं जातं की काय आहे ना तुम्हाला मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये कारण सात्विक फॅशनमध्ये असिस्टंट म्हणून तुम्हीच हव्या होतात आणि तुम्हाला मी म्हणूनच तर म्हटलं तुम्ही आता माझ्यासोबत काम करू शकता. तुम्हाला फक्त आता आतमध्ये जायचं आहे आणि HR बोलून पगारबद्दल डिस्कस करून घ्यायचं आहे. त्यावर मात्र आता ती तारा जी आहे ती तर चकित होते. ती विचार करते की खरंच ना बरं झालं एकंदरीत आपल्याला अशा ना तशा गोष्टी काय येत ना त्या कळल्या आणि सर खरंच सॉरी मी जर तुम्हाला काही बोलली असेल तर, असंही आता ती बोलत असते. जेव्हा आता ती या सगळ्या काही गोष्टी बोलते ना राकेश तिला समजून घेत असतो आणि इट्स ओके असं बोलून ते आता बाजू सावरून घेतो. मग ती मुलगी ही आता तिला नोकरी मिळालेली असते म्हणून खुश असते कारण तिला तिच्या आईवडिलांची भावाची जबाबदारी घ्यायची असते आणि यासाठी तिची खूप जास्त मेहनत सुरू असते आणि त्यात तिला आता ही नोकरी भेटली म्हटल्यावर पटकनच तिचं काम झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता ती खूप जास्त खुश असते आणि खरं तर मोठा मासा आपल्या गळ्याला लागला आहे असंच वाटत असतं इकडे असणाऱ्या राकेशला. त्यामुळे राकेश खूप जास्त खुश असतो आणि जाताना तिच्या हातात हात मिळवून आता सेकंडसुद्धा करतो आणि त्यानंतर तुम्ही पगाराचं काय ते डिस्कस करून घ्या असं बोलून तिला तिकडनं गाडीतून जायला सांगतो. तर दुसरीकडे मात्र आता चुकून चमचाना नाश्ता करत असताना खाली पडतो आणि म्हणूनच ना आता ईश्वरी तो चमचा उचलायला खाली वाकणार तेच तो शुभू जो आहे तो म्हणतो की थांब मी देतो. मग शुभूच्या हाताला लागलेली जखम ही आता दिसलेली असते इशूला. ईश्वरी म्हणते की त्याला काय झालं आहे पण आता तो घाबरतो की काय उत्तर द्यावं. दुसरीकडे आता बाबा एकटे घरात असतात तेच आता अर्णवही असतो. बाबांकडनं आता चहा खाली पडला जातो. अर्णव जोरात ओरडलेला असतो म्हणून कारण त्याचं फोनवर बोलणं चाललेलं असतं आणि त्या दचकूनच त्यांच्या हातात ना तो चहाचा कप खाली पडतो. आता अर्णवचं लक्ष जातं. अर्णवचं लक्ष गेल्यावर तो बाबांकडे बघू लागतो. तर आता अर्णव बाबांना चटका लागला असेल तर मलमपट्टी करेल काय येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.